नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील भादोले इथल्या सरपंच स्नेहा शिवाजीराव पाटील यांच्यासह संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य यांनी सोलर पॅनल प्रकरणात 10 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे पंचायत समितीने केलेल्या तपासात सिद्ध झाल्यानं तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी सरपंच स्नेहा पाटील आणि सर्व सदस्यांची महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 39 प्रमाणे त्यांना अपात्र करावे असा अहवाल 21/3/2025 रोजी पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवला होता. पण यामध्ये ठेकेदार, तत्कालीन ग्रामसेवक राजेंद्र श्रीपती मगदूम आणि ग्रामपंचायत बॉडीने मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल करून या कामाच्या तांत्रिक तपासणी करून खोटा अहवाल तयार करून घेतला. वस्तुतः अहवालची मागणी पत्राद्वारे ग्रामसेविका मुल्लानी यांनी शिवाजी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान प्रशाळा यांच्याकडे केली होती. पण शिवाजी विद्यापीठाच्या या विभागाने तपासणीवेळी ग्रामसेविका आसमा मुल्लानी यांच्याशी कोणतेही संपर्क न साधता तपासणीचे 18,000 रुपये ठेकेदाराकडून भरून घेऊन परस्पर बेकायदेशीर तपासणी करून चुकीचा अहवाल तयार करून ठेकेदाराकडे सुपूर्द केला. आणि या चुकीच्या आणि खोट्या अहवालामुळे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सरपंचांच्या सह सर्व सदस्यांना क्लीन चिट दिली आहे. ही माहिती समजताच तक्रारदार यांनी ग्रामपंचायत ग्रामसेविका अस्मा मुल्लानी यांना भेटून तपासणीबाबत माहिती विचारली असता ग्रामसेविका यांनी तपासणीबाबत कोणताही अहवाल ग्रामपंचायतीकडे आलेला नसून तपासणी दरम्यान केवळ सरपंच स्नेहा पाटील उपस्थित होत्या. अजूनही सोलर पॅनल बंद स्थितीत असून त्यामुळे पाणी पुरवठा विजेवर सुरू असून त्याचे 18 लाख रुपये वीज बिल ग्रामपंचायतीने भरले असल्याचा खुलासा ग्रामसेविका आसमा मुल्लानी यांनी केला आहे. याबाबत तक्रारदार कृष्णात भीमराव पाटील यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे तक्रार करून सरपंच स्नेहा पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत बॉडी बरखास्त करावी, ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याची कामे बंद करावीत, खोटा अहवाल देणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान प्रशाळा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे. तत्कालीन ग्रामसेवक राजेंद्र श्रीपती मगदूम यांच्या विरोधातही नुकताच तक्रारदारांनी पुणे आयुक्त कार्यालयात साक्ष नोंदवली आहे. त्याचबरोबर कोल्हापूर खंडपीठातही दावा दाखल करण्याची भूमिका तक्रारदार यांनी घेतली आहे. त्यामुळे भादोले गावामध्ये खळबळ उडाली आहे. मी आसमा आसिफ मुल्लानी, ग्रामपंचायत अधिकारी भादोले. युनिव्हर्सिटीकडून ऑनग्रीड करण्यासाठी MECB कडून ऑनग्रीड सोलर पॅनल योजना कार्यान्वित करण्यासाठी थर्ड पार्टी इन्स्पेक्शनसाठी मी पत्र दिलं होतं. त्यानंतर टेक्निकल कॉलेज येथून प्रभू सर येऊन इन्स्पेक्शन करून गेले. त्याचा अहवाल अद्यापही ग्रामपंचायतला प्राप्त नाही. तसेच इन्स्पेक्शनच्या वेळेला मी उपस्थित नव्हते. ग्रामपंचायतच्या सरपंच सौ स्नेहा शिवाजीराव पाटील ह्या उपस्थित होत्या आणि ग्रामपंचायतची थकबाकी योजना कार्यान्वित नसल्यामुळे आणि ऑनग्रीड न केल्यामुळे 19 लाख रुपये आजाखेर आम्ही पाणीपट्टीचा वीज बिल भरलेला आहे. माझे नाव कृष्णात भीमराव पाटील, मी मुक्काम पोस्ट भादोलचा आहे. मागील काळापूर्वी आम्ही सोलर पॅनलवरती तक्रार केली होती. त्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषद यांनी त्याची पूर्ण चौकशी करून त्यामध्ये सरळ 10 लाख रुपयाचा अफार सिद्ध झाला होता. पण ज्या वेळेला शिवाजी युनिव्हर्सिटी यांनी जो अहवाल दिला गेलेला आहे त्या अहवालाची आम्ही पूर्णतः चौकशी केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलेलं की आम्ही ह्या प्रोजेक्टचे कुठेही मूल्यमापन किंवा एस्टिमेट केलेलं नाही. मग जर हे बरोबर जर असेल तर मग यांना हे जिल्हा परिषदने केलेलं 10 लाख रुपयाचा अफार हा यांना मान्य पाहिजे व सदरचं ग्रामपंचायतने इन्स्पेक्शन करण्यासाठी शिवाजी युनिव्हर्सिटीला पत्र व्यवहार केला होता. पण त्याचे पैसे ग्रामपंचायतनं न भरता ते परस्पर ठेकेदारांनी भरले. पण ठेकेदाराला कोणी भरायला सांगितलंय ह्याचा आदेश कोणालाही नाहीये आणि ठेकेदाराने पैसे भरून त्याचे जो रिपोर्ट आहे तो ठेकेदाराला दिला गेला.
तो ग्रामपंचायतला दिला गेला नाही, ना पंचायत समितीला दिला गेला नाही, ना तिथं जिल्हा परिषदला दिला गेला नाही व तक्रारदारालाही दिला गेला नाही. मग एवढा तो अहवाल झाकून येण्याचं कारण काय, हा प्रश्न आमच्या सर्वसामान्य नागरिकांच्या पुढे पडलेला आहे.